नमस्कार. आपणा सर्वांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे, जनविश्वास न्यूज तर्फे. चला बघूया आजचं दैनिक राशी भविष्य. आजची दिनांक 8 फेब्रुवारी 2026 वार रविवार नक्की काय म्हणतोय. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष रास काय म्हणते. नवीन सुरुवातीसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असा आहे. आत्मविश्वास योग्य दिशेने वापरला आणि घाई जर टाळली तर आजचा दिवस तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. वृषभ राशीचा विचार केला तर स्थिरता आणि सुरक्षिततेची आज तुम्हाला भावना वाढणार आहे. आर्थिक निर्णय तुम्ही थोडेसे विचारपूर्वक घ्या. संयम तुम्हाला आज लाभदायक ठरणार आहे. मिथुन राशीचा विचार केला तर आज शिकण्याची आणि समज वाढण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. चर्चा जर केल्या काही विषयांच्या तर ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. थोडं इतर काही गोष्टींमध्ये जर लक्ष केंद्रित केलं तर त्याचाही तुम्हाला लाभ आज मिळणार आहे. कर्क राशीचा विचार केला तर भावनिक समतोल राखणे महत्त्वाचे आहे. जुन्या आठवणी मनात येऊ शकतात. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा जाणार आहे. सिंह राशीचा विचार केला तर कामात उत्साह जाणवेल. वरिष्ठांचे लक्ष वेधले जाईल आणि जबाबदारीने वागलात तर तुम्हाला काही ना काहीतरी मोठं रेकॉग्निशन देखील आज मिळू शकतं. त्याचमध्ये कन्या राशीचा विचार केला शिस्त आणि नियोजन यामुळे तुम्हाला आज यश प्राप्त होऊ शकतं. लहान गोष्टींकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्यातूनही तुम्हाला थोडासा फायदा होऊ शकतं. तुळ राशीचा विचार केला तर समंजसपणामुळे तुमचे मतभेद मिटू शकतात. त्याचबरोबर सहकार्य मिळेल आणि तुमचं मन थोडंसं आज काही गोष्टींमध्ये हलकं होऊ शकतं. वृश्चिक राशीचा विचार केला तर संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. गुप्त योजना आज तुमच्या सफल ठरू शकतात. तर त्या पद्धतीने तुम्ही थोडा आजचा दिवस व्यतीत करा. धनुराशीचा विचार केला तर नवीन आशा आणि संधी आज तुम्हाला दिसणार आहे. तसेच आत्मविश्वास वाढेल आणि आज तुम्हाला योग्य मार्ग असे तुम्हाला तुमच्या समोर येतील. तर ते योग्य मार्ग तुम्ही निश्चित निवडा. त्याने तुम्हाला निश्चित फायदा असा होणार आहे. मकर राशीचा विचार केला कष्टाची जाणीव होईल पण पुढील वाटचाल भक्कम आहे. थोडं सातत्य ठेवा तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कुंभ राशीचा विचार केला तर वेगळ्या विचारसरणीमुळे फायदा होईल. कल्पकता तुमची वाढणार आहे. त्याचबरोबर मीन राशीचा विचार केला तर अंतर्मुख होण्याचा आजचा दिवस आहे. श्रद्धा आणि विश्वास आज तुमची बळकट होणार आहे. तर 12 राशीच्या माझ्या व्ह्युअर्सला आजचा दिवस खूप शुभ आणि मंगलमय आणि चैतन्यमय जावो हीच दत्त महाराजांच्या मी प्रार्थना करतो. नमस्कार. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.